पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. बाबा श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला 18 अध्याय गीता सांगितले. 18 अध्यायामध्ये 18 योग सांगितले. पहिला अध्याय अर्जुन विषादयोग, दुसरा अध्याय सांख्ययोग, तिसरा अध्याय कर्मयोग, चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा अध्याय कर्म संन्यास योग, सहावा अध्याय आत्मसंयम योग, सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग, आठवा अध्याय अक्षर ब्रह्मयोग, नववा अध्याय राजविद्या राजगुहे योग राजविद्या राजगुहे नावाचा योग आहे तो. आणि 10वा अध्याय आहे विभूती योग. त्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांना त्यांच्या विभूत्या सांगितल्या. श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं की देवा, मी तुमचे केसूचे भावेशू चिंतोशी भगवान माय, मी तुमचं चिंतन कसं करू, काय तुमचं चिंतन करत असताना कशाची आठवण करू. कथम कथम विद्या महम योगीम स्वाम सदा परिचिंतयेन आणि केसूचे भावेशू चिंतोशी भगवानमय विस्तारेन आत्मनोयोगम विभूतींचे जनाधर भूय कथय तृप्तिरे सुनतो नास्ति मे. तुमच्या विभूतीचा विस्तार ऐकून माझं मन भरतच नाही. तर मला तुमच्या काही विभूत्या सांगा, जेणेकरून मी म्हणजे स्मरण करत असताना की मी त्या विभूत्याचा आठवण करतो, तुमची आठवण करतो आणि तुमच्या विभूतीची पण आठवण करतो. तर अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यता कुरुश्रेष्ठ नास्त्यंतु विस्तरस्यमि. हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यता कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्यमि. तुला मी अर्जुना काय करतो की तुला माझ्या प्रमुख विभूती सांगतो, कारण माझ्या विभूतीच्या विस्ताराचा अंत नाही. आणि मग ते त्याला विभूत्या सांगतायत. आणि ते म्हणतात की अर्जुना अहमात्मा गुडाकेशे सर्वभूताशयासिता अहमादिच्य मध्यमचे भूतानामंत एवच. अर्जुना, मी सर्व प्राणीमात्राच्या हृदयात असलेला आत्मा मी आहे. मी त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्राचा आधी मध्य आणि अंत मीच आहे असं ते म्हणजे. अहमात्मा अहमादिच्य मध्यमचे भूतानामंत एवच. आणि पुन्हा काय म्हणले मग ते विभूत्या सांगायला सुरुवात केलं त्यानं. ते म्हणले, मी आदित्यानामहं विष्णूर ज्योतिषां रहिरशिमान् मर्चिर्मर्तामस्मि नक्षत्राणां मत्स्यसि. म्हणले वेदामध्ये मी सामवेद आहे, वेदानाम सामवेदोस्मी देवानामस्मी वासव. आणि देवामध्ये मी इंद्र आहे आणि इंद्रियांना मनच अस्मी, इंद्रियामध्ये मी मन आहे. आणि भूतानामस्मी चेतना, आणि प्राणीमात्राच्या शरीरामध्ये जी चेतना आहे ती मी आहे असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं. आणि ते म्हणले रुद्रानाम शंकरच अस्मी. रुद्र आहेत तर त्या रुद्रामध्ये मी शंकर आहे. आणि वित्तोसो यक्षरक्षसा, आणि मी कुबेर आहे. आणि वसुनाम पावकच अस्मी, वसूमध्ये मी पावक आहे. आणि मेरू शिखरी नाम, आणि मेरू पर्वत मी आहे. मग भाऊ या अशा विभूत्या त्यांनी सांगितल्या. आणि ते सांगितल्यानंतर कितीतरी विभूत्या सांगितल्या त्यानं. आणि विभूत्या सांगितल्यानंतर त्यानं सांगितलं, अर्जुना यद्यत्विपती मत्सतम श्रीमधुर्जितमेव तत्देवा वगच्छतम मम तेजोंश संभवम. माझ्या एका तेजापासून ह्या विभूत्या निर्माण झालेल्या आहेत सगळ्या. मग असा प्रश्न येतो की ते म्हणले की रामशास्त्र हुतामहम,
मी राम आहे. तर मग राम हा एका तेजापासून तयार झालेला आहे का? म्हणजे राम हा रामापेक्षा श्रीकृष्ण महाराज श्रेष्ठ आहेत का? असा इथं विषय येतो. आणि ते म्हणले रुद्रानाम शंकरच अस्मी, मी रुद्रामध्ये शंकर आहे. म्हणजे मग शंकर हा त्यांच्या एका तेजापासून निर्माण झालेला आहे का? आणि मग श्रीकृष्ण महाराज खरंच शंकर आहेत का? आणि मग शंकर आहेत का ते? तर याचा अर्थ असा होतो काय बापो, की ते वज्र नाहीत, धेनू नामस्मी कामधू. ते धेनूमध्ये मी म्हणजे कामधेनू आहे असं ते म्हणले. आता कामधेनू एक चतुष्पाद आहे. कामधेनू एक ढोर आहे, ढोर. मग परमेश्वर ढोर आहेत का? परमेश्वर चतुष्पाद आहेत का? नाही. मग का म्हणले बरं तसं ते? तर ते म्हणले की ज्या गायीमध्ये अनेक लोकांना जीव घालण्याची ताकद आहे, त्या कामधेनूमध्ये जे अनेक लोकांना जीव घालण्याची ताकद आहे ती मी आहे, ती मी दिलेली आहे. त्यामुळं ते म्हणले मी धेनू नामस्मी कामधू असं म्हणले. आणि पुन्हा ते म्हणले की वज्रानाम, वज्र मी आहे. तर वज्र खरंच श्रीकृष्ण महाराज वज्र आहेत का? वज्र म्हणजे एक जड वस्तू आहे. आणि वज्र म्हणजे काय आहे की एक शस्त्र आहे की जे, पण त्या शस्त्रामध्ये मेरू पर्वताला, हिमालय पर्वताला बी भग्न करण्याची ताकद आहे. एक टप्पू द्याला तर ते पर्वत फुटून जाऊ शकतो, एवढी ताकद त्या वज्रामध्ये आहे. इंद्राचं आयुध आहे ते, इंद्राचं शस्त्र आहे ते. मग ही जी ताकद आहे ती ताकद परमेश्वराने दिलेली आहे. परमेश्वराजवळ पंचप्रकार असतात: ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश. तर हे परमेश्वराजवळ जे पंचप्रकार असतात ते स्वरूपिक बी असतात आणि सामर्थ्यरूप बी असतात. आणि देवतेजवळ बी पंचप्रकार असतात. देवता जे आहेत त्यांच्याजवळ बी पंचप्रकार असतात. शंकर महादेव त्यांच्याजवळ बी पंचप्रकार आहेत. तर ब्रह्मदेवाजवळ बी शंकर पंचप्रकार आहेत. विष्णूजवळ बी पंचप्रकार आहेत. पण ह्या ज्या देवता आहेत, तर ह्या देवतेजवळ ज्या पंचप्रकार आहेत ते परमेश्वरानं दिलेले आहेत. आणि मग ते परमेश्वरानं दिलेले पंचप्रकार ते काढून घेऊ शकतात. आणि मग जे त्यामुळं म्हणले मी विष्णू आहे, मी ब्रह्म आहे, मी महादेव आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. तर ते कशामुळे म्हणतात? कारण त्या ब्रह्मदेवामध्ये जी ताकद आहे ती परमेश्वरानं दिलेली, श्रीकृष्ण महाराजांना दिलेली. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात की मी ब्रह्म आहे, मी विष्णू आहे. वास्तविक ब्रह्मदेव हा मुलीच्या पाठीमागे लागला, तो विकारला. मग परमेश्वर विकारतात का? नाही. परमेश्वर तर कसे येतात? ते म्हणजे आजोपी, अजन्म आहेत ते. आजोपी सन नव्यात्मा भूतानामी स्वरूपी सन, सर्व भूताचे ईश्वर आहेत आणि विकार नाही त्याच्याजवळ. ते म्हणले आजोपी सन नव्यात्मा भूतानामी स्वरूपी सन प्रकृती स्वामधिष्ठाये संभवाम्यात्म मायया यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भूती भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कधीतरी म्हणजे सृष्टीमध्ये मी कधीतरी येत असतो असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. आणि देवता एकदा इथं आल्या सृष्टीमध्ये की पुन्हा त्या संहार होईपर्यंत परत जात नसतात. आणि देवतेजवळ देवता ह्या परमेश्वराच्या शक्त्या आहेत. माया सगळ्या देवतेची मुख्य आहे आणि मायाच परमेश्वराची ताकद आहे. मम माया दुरत्तया असं म्हणले. दैवेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ते. पण नमाम दुष्कृतो न मुडा प्रपद्यन्ते नराधमा. माया प्रोतज्ञाना आसुरम भावमाश्रिता. माया ही सर्व जगाचं लोकांचं ज्ञान हारून टाकते. आणि मायानं ही सर्व पृथ्वी निर्माण केली. मायाध्यक्षेनं परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली माया ही सृष्टी निर्माण करते. मायाध्यक्षेनं प्रकृती सुयते सचराचरम हेतू नानेन कळते जगद्वी परिवर्तिते. आणि त्यामध्ये ती बदल बिघडून आणते.
असा परमेश्वर सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान पदार्थ आहे आणि त्याच्या खालच्या माया जी आहे आणि मायाच्या खाली वेदामध्ये सांगितलं की 81,10 देवता आहे. कर्मयोनी देवयोनी रंतलारम सुरालय सत्य कैलास वैकुंठे शिराब्दी भैरवस्तथा असे त्यांनी सांगितलं. विश्वरूपी चैतन्य मेतन माया स्वरूपम मत्या परम ब्रह्म तर त्याच्या पलीकड परमेश्वर आहे. मायाच्या पलीकड परमेश्वर आहे. मायेला परमेश्वर समजत नाही. माया ही परमेश्वराची दासी आहे आणि माया जीवाला अव्यक्त दिनी भूतानी व्यक्त माध्यनी मार. ती त्या जीवाला मधात पृथ्वीवर आणते आणि पुन्हा अव्यक्तात घेऊन जाते आणि त्याला कर्म म्हणतात. भूतभावत भाव करो विसर्ग कर्म संहित असा 8व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात. पण हो याप्रमाणे हे ज्या देवता आहेत तर देवता ह्या परमेश्वराच्या शक्त्या आहेत आणि त्या सर्व शक्तीनं युक्त असलेला परमेश्वर आहे. आणि ते म्हणले जे माणसं काम असतं ते होतं ज्ञाना प्रपदेतेने देवता. ज्या माणसाचं जे बुद्धी हरून घेतलेली काम असते त्या जे लोक कामुक आहेत काम असते ते होतं ज्ञाना प्रपदेतेने देवता देवतेची पूजा करतात. आणि मग ते यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृवता आणि भूतत यांती भूतेजा आणि यांती मध्याजी नगुवा. आणि जे ज्या देवतेची पूजा करतात त्या देवतेला प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे माझी भक्ती करणारे मला प्राप्त होतात. आणि अशा श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला अनेक विभूत्या सांगितल्या आणि विभूत्या सांगितल्या आणि शेवटी ते म्हणले अर्जुना यद्यति मत्सतम श्री मधुरजितमेवा तत देवा गच्छतुम मम तेजोंश संभव. माझ्या एका तेजापासून ह्या विभूत्या निर्माण झालेल्या आहेत. आणि ते तर म्हणले पुन्हा म्हणले अर्जुना अथवा बहु नाही ते न किम ज्ञाते न तव अर्जुन इष्ट व्याहमिदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. अरे बाकीच्या भानगडीत जाऊ दे अर्जुना, तुला काय करायचं एवढ्या भानगडीची समजून घेऊन. अरे अर्जुना माझ्या एका अंशापासून हे जग निर्माण झालेले. मग तेजो अथवा बहुनयतेनं किमन्यातेनं तव अर्जुन इष्टभ्यामिदम कृष्ण मेकांशेन मेघा माझ्या एका अंशानं स्थितो जगत सर्व जग निर्माण झालेले. मायबापो परमेश्वर हा सर्व शक्तिमान आहे म्हणूनच आपलं परम म्हणजे उद्धरण करतो. आणि देवता ह्या परम नाहीता त्या उद्धरण करू शकत नाहीता. महादेव वर देऊ शकतो पण देण्याला वर वापस घेऊ शकत नाही महादेव. त्यानं त्या भस्मासुराला वर द्यायला महादेवजीनं आणि पण महादेवजीच्याच तो जीवावर उठला. तो म्हणला मी तुझ्याच आता डोक्यावर हात ठेवतो. तेव्हा महादेवाला पळावं लागलं माय बापो. आणि म्हणजे दुसऱ्या त्याच्यापेक्षा वरिष्ठ देवतेची त्याला मदत घ्यावी लागली आणि त्या भस्मासुराला मारून टाकावं लागलं. असं आहे. तर ह्या विभूत्या ज्या आहेत परमेश्वराच्या एका तेजापासून तयार झालेल्या आहेत. आणि विभूत्या म्हणजे परमेश्वर नाही. विभूत्यामध्ये जे तेज आहे, विभूत्यामध्ये ताकद आहे, जी वज्रामध्ये ताकद आहे, जी कामधेनूमध्ये अनेक लोकांना जीव घालण्याची जी ताकद आहे ती परमेश्वराने दिलेली आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात की मी कामधेनू आहे, मी वज्र आहे, मी शंकर आहे, मी रामशस्त्र होता आहे. बाबा हे सर्व ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. मग हे ज्ञान जर झालं नाही तर आपण कोण्या भरकटतो आणि कोण्याही देवतेच्या नादी लागतो आणि आपण देवतेची पूजा करतो. म्हणून बाबा आपल्याला भक्तीच करायची असेल तर नित्यमुक्ती देणाऱ्या परमेश्वराची करणे योग्य नाही का असा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि तुमची रजा घेतो. इथंच थांबतो. आणि आपला जो हा देवल ऑफिशियल ग्रुप आहे त्या ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो बाय बापो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.